इथे स्वच्छ निवडलेली धुतलेली मेथी आहे, ती कापून घेतलेली आहे मी। एका साईडला मी इथे आलं, लसूण, हिरवी मिरची घेतली आहे आणि ती मी मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहे। इथे मी मिक्सरच्या जारमधनं हिरवी मिरची आणि आलं, लसूण हे आहे बारीक करून घेतलेलं आहे। आता मी इथे मेथी आहे, त्यामध्ये मी हे मिक्स पीठ आहे ते टाकते। बेसन आहे, भाजणीचं पीठ आहे, बाजरी आहे, गव्हाचं पीठ आहे आणि नागलीचं पीठ आहे। इथे ज्वारीचं पीठ पण तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये मी हळद टाकली, लाल तिखट टाकले, तीळ टाकले, मीठ टाकले आणि हे छान असं मिक्स करणार आहे। त्यानंतर मी हे व्यवस्थित असं मळून घेणार आहे। पाणी एकदम टाकायचं नाही आहे आपण, पाणी जर टाकलं तर ऑलरेडी मेथीमध्ये आपण मीठ टाकल्याने ते पाणी सुटणार आहे। जेवढं त्या मेथीमध्ये पीठ होणार आहे मिक्स, तेवढं आपण ते मिक्स करायचं आहे आणि मग नंतर पाणी लागलं तर ते तुम्ही टाकायचं आहे। इथे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पीठ। आता मी याचे आहे ना धपाटे करायला घेणार आहे। आता इथे स्वच्छ धुतलेला कपडा आहे तो घेतला आहे मी, त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे। या जागी तुम्ही बटर पेपरचा पण यूज करू शकता, पण मी इथे हा स्वच्छ धुतलेला आहे कपडा, त्याच्यामध्ये मी धपाटे करते आहे। पाण्याचा हात घ्यायचा आणि असं छान असं आपण धपाट्यात करायचं आहे आणि मध्ये होल करायचं, कारण की त्याच्यामध्ये आपण तेल, तूप किंवा बटर टाकून ते छान शिजल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण मध्ये होल करणार आहोत। आता मी इथे तो कपडा उचलणार आहे आणि तसंच या तव्यावरती मी टाकणार आहे। इथे खरपूस असे मी धपाटे शेकून घेतलेले आहेत आणि तयार झाले मेथीच्या मिक्स पिठांचे धपाटे। वरनं याला मी बटर लावते आहे, तसंच सेम इथे दुसरा पण धपाटा मी केलेला आहे। मेथीच्या मिक्स पिठाचे धपाटे तयार झालेले आहेत। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ज्या लोकांनी कुणिकास किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या, शेअर कराव्या, घरी करून मला कमेंटमध्ये सांगावे। अशा पद्धतीने इथे मी मिक्स पिठाचे मेथीच्या धपाटे तयार केलेले आहेत। अगदी गरम गरम खायला खूप मज्जा येते।